नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, हे बघा मी आधीच तुम्हाला सांगते, मी या कपड्यांमध्ये या अवतारामध्ये खाली येणार नाही आहे. अगदी काहीही झालं तरीसुद्धा आणि तुम्हीसुद्धा मला जबरदस्ती करू शकत नाही, असं ईश्वरी आता अर्णवला स्पष्टपणे सांगते आणि जाऊन आता पुन्हा एका बाजूला उभी राहते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर प्लीज तू जे काही वागतेस ना ते बंद कर. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे बघा तुम्ही मला जबरदस्तीने बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही मला उचलून किंवा खेचत जर बाहेर घेऊन गेलात ना तर मला ते अजिबात चालणार नाही आहे. मी येणार नाही म्हणजे नाही, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हे बघ ते खाली ठेव, ते उचलायची काही गरज नाही आहे, बाहेर कुणीतरी आलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव जातो आणि दरवाजा उघडतो. अर्णव ईश्वरीला समजावत असतो की एवढं रिॲक्ट करायची गरज नाही आहे. तरी इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं बराच वेळ रूममध्ये असतात. तेव्हा अंजली घाबरते. तिला असं वाटतं की अर्णव एका पॉईंटपर्यंत सगळ्या गोष्टी सहन करेल, पण त्याचा टेम्परेचर जर वाढला तर मात्र इथे ईश्वरीला सगळं सहन करावं लागेल. त्याचा राग किती खतरनाक आहे हे अंजलीला माहिती असतं. म्हणूनच प्रेक्षकांनो अंजली येते आणि म्हणते, चिंटू अरे किती उशीर, कुठे आहे ईश्वरी, कुठे आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, आहे ते आतमध्ये आहे. तेव्हा अंजली म्हणते, काय झालं, इतका का उशीर होतोय तुम्हाला खाली यायला? अर्णव तुमचं काही भांडण वगैरे होत नाही आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई अगं प्लीज काही भांडण वगैरे होत नाही आहे, ते आहे रूममध्ये. तेव्हा ईश्वरी आता शांतपणे उभी राहिलेली असते. तिला भीती वाटत असते की या कपड्यांमध्ये जर अंजलीने तिला बघितलं तर. तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई आम्ही दोघेजणं खाली येतोय. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू हे बघ तिच्याबरोबर भांडू नकोस हा. मला माहिती आहे तुला लगेच राग येतो, पण ती नवीन नवरी आहे, तिला लगेचच इथे ओरडू वगैरे नकोस, ठीक आहे ना? मी बोलू का तिच्याबरोबर, ईश्वरीला समजावू का? अर्णव म्हणतो, नको ताई, मी तिला खाली घेऊन येतो. तेव्हा इथे अंजली गेल्यानंतर अर्णव ईश्वरीजवळ बोलायला येणार तेव्हा ती पुन्हा त्या हातामधलं फ्लॉवर पॉट उचलते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया म्हणत असते, पण तुम्हाला कसं काय कळलं राकेशजी की विधिवत लग्न लागलं म्हणून अर्णव ईश्वरीचं? तेव्हा राकेश म्हणतो, मला बाहेर नम्रताजी भेटल्या होत्या, नम्रताजींनीच मला सांगितलं की विधिवत लग्न लागलं म्हणून ईश्वरीजी आणि अर्णवचं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो अगदी बरोबर, जे काही झालं ते मोठ्यांच्या संमतीनेच झालं आणि इथे विधिवत लग्न लावण्याचा निर्णय हा अर्णवच्या अंजलीताईंचा होता आणि तो आम्हालासुद्धा मान्य होता. जर त्यांचं लग्न हे विधिवत होतं, त्यांचं लग्न जर नियतीने ठरवलं होतं तर ते होणारच होतं, मग त्याच्यामध्ये आपण खोडा कशाला घालायचा? म्हणून जे काही झालं ते आम्हाला मान्य करावं लागलं. आणि मी काय म्हणते राकेशजी, हे बघा आता राग वगैरे मानू नका, जे काही ईश्वरीच्या बाबतीत झालं तो तिच्या नशिबाचा भाग होता असं समजून आता आपण जाऊया. तेव्हा राकेश म्हणत असतो, हे काय बोलताय तुम्ही काकू? अहो ते सगळं ठीक आहे, पण माझं काय, माझी या सगळ्यामध्ये काय चुकी होती? माझ्या गरिबाला ही कसलीच शिक्षा मिळाली? माझ्यासारख्या गरिबाने ईश्वरीजींबरोबर लग्न करण्याचं जे स्वप्न बघितलं होतं ते तर अपूर्णच राहिलं ना. तो अर्णव राजशिर्के आला आणि माझ्या ईश्वरीजींना घेऊन गेला. आता मी काय करायचं? मलाही कसली शिक्षा मिळाली? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, राकेशजी हे बघा मी काय म्हणते, ईश्वरी आणि अर्णवचं लग्न कुठल्याही परिस्थितीत झालं पण ते होणारच होतं. जर ते अशा परिस्थितीमध्ये नसतं झालं तर चांगल्याही परिस्थितीत झालं असतं. मी काय म्हणते, झालं गेलं सगळं विसरून जा. आम्ही हे लग्न स्वीकारले. आमच्या नशिबामध्ये जे काही होतं ते आम्ही बघितलं. तेव्हा तुम्हालासुद्धा मी तेच सांगेन, ईश्वरीबरोबर तुमचं लग्न झालं नाही याचा अर्थ एकच होतो की नशिबाने तुमची जोडी फक्त वरवर बनवली होती, पण नशिबामध्ये ईश्वरीच्या अर्णवच होता आणि म्हणूनच त्या दोघांचं इथे रीतिरिवाजाप्रमाणे विधिवत लग्न झालं आणि ते आता आम्ही मान्य केले. ते तुम्हीही मान्य करावं असं आम्हाला वाटतंय. कारण का हे बघा, त्या दोघांच्या नशिबामध्ये लग्न होणं होतं, ते झालंच. मग ते आपण कुणीही थांबवू शकत नाही. आम्हीसुद्धा ते थांबवलेलं नाही आहे. ईश्वरीच्या नशिबाचा तो एक भाग होता आणि ते समजूनच आम्ही हे लग्न आता स्वीकारलेलं आहे. जसं पण आहे हे लग्न आम्ही मान्य केले, तुम्हीही मान्य करा. तेव्हा इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो, गपे
मी का हे मान्य करू? हे लग्न मान्य करायचं होतं म्हणून एवढं सगळं केलं आहे का मी? अजिबात नाही. काहीही झालं तरीसुद्धा सुखासुखी जगू देणार नाही मी त्या ईश्वरीला. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अहो काकू हे काय बोलताय तुम्ही? त्यांच्या नशिबामध्ये जे होतं ते झालं, पण माझ्या नशिबामध्ये हे सगळं काय झालं? मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आणि ईश्वरीजीसुद्धा मंगळसूत्र काढायला निघाल्याच होत्या ना, तुम्ही त्यांना ते अडवलंत, तुम्ही हे लग्न लावून दिलंत. अहो पण जर ईश्वरीला हे लग्न मान्यच नसेल तर मग का आपण कसली वाट बघतोय? जबरदस्तीने कुठलंही नातं लादणं हे चुकीचं आहे ना. मी काय म्हणतो काकू, हे बघा, जर ईश्वरीजींना हे लग्न मान्य नसेल तर आपण अर्णववरती एक गुन्हा दाखल करूया. अर्णवने ईश्वरीचं अपहरण केलं आणि तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न केलं. आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करूया का? काय काका, बरोबर बोलतोय ना मी? आपण अर्णववरती गुन्हा दाखल करायचा. तेव्हा इथे आता काकांना राग येत असतो. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की राकेशजी, अहो हे काय बोलताय तुम्ही? हे बघा, आता ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न झालं आहे. प्लीज तुम्ही आता अर्णववरती कुठलाही गुन्हा दाखल करू नका. आणि मी काय म्हणते, आम्ही हे लग्न मान्य केले, स्वीकारले मनापासून. तुम्हीही स्वीकारा. आता ईश्वरीचा विचार करू नका. काय झालं, कशासाठी झालं याचा विचार करू नका. जे काही झालं तो त्यांच्या नशिबाचा भाग होता. तुमच्या नशिबामध्ये ते सगळं नव्हतं म्हणून नाही झालं, हे आता तुम्ही मान्य करा. आणि आता अर्णव या घरचा जावई आहे आणि ईश्वरी त्यांची बायको आहे. आपण जर अर्णवच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर माझ्या ईश्वरीला ते सगळं सहन करावं लागेल. आणि आता आमची ती अजिबात इच्छा नाही आहे. कसाही असला तरी अर्णव आता जावई आहे आणि त्यांचं लग्न हे व्यवस्थितरित्या झालं आहे आणि गुन्हा वगैरे दाखल करायची गरज नाही. ईश्वरीला जर तिथे त्रास झाला तर ती स्वतः सांगेल आम्हाला. आणि तिला जर तिथे राहायचं नसेल तर ते सुद्धा ते आम्हाला सांगेल. मग जर तिला काही त्रास असेल आणि तिने स्वतःहून जर अर्णवला सोडण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागत करू, आम्ही ते मान्य करू. पण तुम्ही म्हणताय तसं जबरदस्तीने अर्णववरती कुठलाही गुन्हा दाखल करणं हे चुकीचंच आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काकू तुम्ही जर आता हे ठरवलेलंच आहे तर मी तरी काय बोलणार? तेव्हा इथे राकेश आता रागाने निघून जातो. सुप्रिया जे काही बोलते ते काकांना पटत असतं. काका डोळे मिचकवत असतात आणि सुप्रियाला इशारा करत असतात की तू जे काही बोलतेस ते योग्य आहे. अर्णवच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायचा नाही, ते चुकीचं आहे असं इकडे आता तो बरोबर आपले डोळे मिचकवून सांगत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अजून तयार होऊन आलेली नसते. तेव्हा अंजली म्हणत असते, काय चाललं या दोघांचं काय माहिती? किती उशीर झाला. मला चिंटूची भीती वाटते. चिंटू सगळं मॅनेज करेल ना? नाही, तो खूप समजूतदार आहे मला माहिती आहे, पण एका पॉईंटला तो सुद्धा खूप चिडतो माहिती आहे ना आपल्याला, आणि मग तो सुद्धा राग काढतो. तेव्हा इथे चिंटू रागवला नाही पाहिजे असं मला वाटतं. दोघे कधी खाली येतील, कधी विधी पूर्ण होतील काही कळत नाही आहे. तेव्हा इथे आता ईश्वरीचा राग हा वल्लरीला खूपच येत असतो. वल्लरी म्हणत असते, काय ती मुलगी, काय ती तयार होऊन खाली येणार? तुम्ही सगळेजण तिची वाट बघताय, ती मुलगी आणि या घरची सून. तेव्हा वल्लरी म्हणते, पाठी लागून आली आहे ती. श्रीमंत मुलगा बघितला की त्याच्या गळ्यामध्ये पडायचं, साळसूतपणाचा आव आणायचा, ही त्या ईश्वरीची सवय. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते की एक नंबरची संधी साधू मुलगी आहे ती ईश्वरी. संधी साधू, जिथे आपल्याला गरज असेल तिथे गोड गोड बोलायचं आणि काम काढून घ्यायचं, ही तिची सवय. तेवढ्यातच तिथे आता आलेली असते नमू. नमू येते आणि ती बोलणं ऐकते. तेव्हा तिला खूपच जास्त वल्लरीचा राग येतो आणि वाईटसुद्धा वाटतं. तेव्हा नम्रता म्हणत असते, मी येऊ का आतमध्ये? तेव्हा सगळेजण आता नम्रताकडे बघायला लागतात. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, अरे नम्रता तू इथे? तेव्हा नम्रता म्हणते, हो, ते इशूचे कपडे राहिले होते ना, तिचे कपडेच घेऊन आले होते मी तिला देण्यासाठी. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो का? अगं मग मला सांगायचं ना, मी गाडी घेऊन आलो असतो. तेव्हा इथे आता नम्रता म्हणते, नाही काही गरज नाही, मी आले तिची बॅग घेऊन. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ये ना, ये आतमध्ये ये आणि बॅग दे माझ्याकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते, नम्रता अगं ये ना, तू कधी आलीस? तेव्हा नम्रता म्हणते, मगाशी इथे काकू जेव्हा ईश्वरीला संधी साधू म्हणत होत्या ना, तेव्हाच मी आले. तेव्हा वल्लरी म्हणते, हां मग काय, ऐकलंस ना तू माझं बोलणं? माझे काय विचार आहेत ते तुला कळले असतीलच ना ईश्वरीच्या बाबतीत. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, आता माझं बोलणं ऐकलेस, मग काय माझ्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करणार आहेस, कंप्लेंट वगैरे करणार आहेस की काय? तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, नाही काकू, मला तसं नाही म्हणायचं आहे.
फक्त मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जे म्हणताय ना संधी साधू, आम्ही पैशांचे लालची वगैरे आहोत, असं खरंच काही नाही आहे. म्हणजे आमची इशू तर मुळातच तशी नाही आहे. आम्हाला इथे आईवडिलांनी पैसा कमवायचा, लुबाडायचा असं काही नाही शिकवलं आहे. माणुसकी जपायची, एकमेकांना जीव लावायचा, या गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत. पैशांसाठी आम्ही हापापलेले तर अजिबात नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मामा म्हणत असतात, नम्रता बाळा बरोबर बोलतेस तू. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, इशू कुठे आहे? मी जाऊ का तिची बॅग द्यायला? तेव्हा इथे आधी वल्लरी तिला म्हणालेली असते, तुझ्या हातामध्ये ही बॅग काय करते? आता काही तू पण इथे राहायला आलीस की काय? तेव्हा नम्रता म्हणते, नाही नाही, ही माझ्या इशूची बॅग आहे, तिचीच घेऊन आले, तिचे कपडे आहेत याच्यामध्ये. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आई, तू आहे ना नम्रता आणि ईश्वरी या दोघींबद्दल चुकीचा विचार करतेस. प्लीज त्यांना वाटेल तसं काही बोलू नकोस तू. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, प्लीज तू मला काही शिकवू नकोस हां, मी आत्ताच सांगते तुला. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, वल्लरी अगं आजच्या दिवशी तरी शांत राहा ना जरा. आपलं ठरलं आहे ना की आजच्या दिवशी गप्प राहशील म्हणून. तेवढ्यातच इथे आकाश म्हणतो, नम्रता आपण जाऊया. आणि तेव्हा इथे आकाश नम्रता दोघेजणं अर्णवच्या रूमच्या बाहेर येतात आणि इथे दरवाजा नॉक करतात. तेव्हा अर्णव आता रूममधून बाहेर आल्यानंतर इथे आकाश म्हणत असतो, दादा ही नम्रता, नम्रता दादा. तेव्हा अर्णव आकाशकडे बघतो असा की हा का आमची ओळख करून देतोय, मी तर नम्रताला आधीपासूनच ओळखतो. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की दादा, अरे ईश्वरीचे कपडे घेऊन आले नम्रता, चल बाजूला हो, आम्हाला आतमध्ये जाऊ दे. तेव्हा आकाश म्हणतो, आता आतमध्ये तुझं काय काम आहे? नम्रता आली आहे ना कपडे घेऊन, मग ती इथे मी सिंदूरला तयार करेल ना, तुझं आतमध्ये काय आहे? आणि नम्रताला माहिती आहे रूम कुठे आहे, ती जाईल आतमध्ये, हो ना नम्रता? तेव्हा नम्रता म्हणते, हो अगदी बरोबर. तेव्हा इथे आता रूममध्ये आल्यानंतर नम्रता म्हणत असते, इशू कुठे आहे? इशू अगं कुठे आहेस तू? कुठे उभी राहिली आहेस? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता धावत पळत येते आणि आपल्या बहिणीला मिठी मारते. तेव्हा नम्रता म्हणत असते, इशू अगं काय झालं, का रडतेस तू? आणि हे काय गं, छान वाटतोय हा ड्रेस तुला, आता खूपच छान दिसतेस. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई मी इथे नाही राहू शकत गं, मला इथे नाही जमत आहे. तेव्हा इकडे नम्रता म्हणत असते, इशू अगं हे काय बोलतेस तू? हे बघ असं काही बोलायचं नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता आतमध्ये येण्याच्या आधी ती अर्णवला सांगते की मी लवकर येणार होते पण मला उशीर झाला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, खूपच उशीर झाला पण तुला, ईश्वरी मागापासून वाट बघते. तेव्हा नम्रता म्हणते, नाही मी घराबाहेर पडले तेव्हा मला तिथे राकेशजी भेटले ना, राकेशजी बोलत उभे राहिले म्हणून उशीर झाला. ते अर्णवने ऐकलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव सरळ बाहेर निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नमूताई मी इथे राहीन असं मला नाही वाटत गं. तेव्हा नम्रता म्हणत असते, इशू अगं तुझा डायलॉग तुलाच मारते. हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल, तुला टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे. आता लग्न झालं आहे ना, हे लग्न तुला आता मान्य करावं लागेल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, ताई आई बाबा कसे आहेत, रागवलेत का माझ्यावरती? नम्रता म्हणते, अजिबात नाही, हे लग्न आम्ही सुद्धा स्वीकारलं आहे, मान्य केलं आहे, तू सुद्धा स्वीकार आता मनापासून. आत्या थोडी चिडचिड करते पण ठीक आहे, तीसुद्धा हळूहळू ठीक होईल. पण तू आता छान तयार हो बरं, सगळेजणं खाली तुझी वाट बघतायत. तेवढ्यातच इथे अर्णव आता मामांना बाजूला घेऊन येतो. अर्णव म्हणत असतो की मामा, तो राकेश आहे ना, तो ईश्वरीच्या घरी गेला होता, नम्रताने आता सांगितलं. तेव्हा मामा म्हणतात, काळजी करू नको, मी आपल्या माणसांना फोन करतो, त्याच्यावरती लक्ष ठेवतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अंजली म्हणत असते, कुठे आहेत आता ईश्वरी, अर्णव असते कसे अजून आले नाही? तेव्हा आकाश म्हणतो की ताई अगं येतील गं. अंजली म्हणते, जा बरं तू, जा त्या न्यूली मॅरिड कपलला बोलावून आण जा. तेव्हा इथे आकाश आता बोलवायला येणार. तेवढ्यातच अर्णव ईश्वरी दोघेजणं छान आता तयार होऊन आलेले असतात. तेव्हा ईश्वरीच्या पायामध्ये साडी अडकते, तिचा तोल जाणार. तेवढ्यातच इथे अर्णवने तिला पकडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली त्यांच्याकडे बघून खूपच जास्त खुश होत असते. तेवढ्यातच इथे आता ईश्वरी पुन्हा चालत असताना पुन्हा तिचा तोल जातो. तेव्हा ती पटकन इथे आता अर्णवचा स्वतःहूनच हात पकडते. तेव्हा अर्णव म्हणतो, पडशील म्हणून मगाशीही पकडला आणि आताही हात दिला, कळलं का तुला? तेव्हा इथे ईश्वरी अर्णव दोघे आता पटापट त्या ठिकाणी आलेले असतात जिथे सगळ्या विधींची आता तयारी करून ठेवलेली असते. लग्नानंतरचे विधीसुद्धा इथे बाकी असतात. अर्णव ईश्वरी दोघेजण आल्यानंतर अंजली म्हणते, आलात तुम्ही दोघेजणं, थांबा आजीला आणि मामीला येऊ दे, त्या दोघीजणी आल्या की खेळाला आपण सुरुवात करू. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आजी आणि वल्लरी दोघीही आलेले असतात. तेव्हा इथे आजी येऊन आता जागेवरती बसते. वल्लरी म्हणत असते, अरे वा, म्हणजे आता लग्नाच्या आधीचे खेळ खेळून झाले, आता लग्नानंतरचे सुद्धा खेळ खेळले जाणार आहेत का? तेव्हा मामा म्हणत असतात, वल्लरी अगं आजचा चांगला दिवस आहे ना, निदान आज तरी तुझं तोंड बंद ठेव. तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणते, हो तुम्ही गप्प बसा हो. तेव्हा आकाश म्हणतो, आई प्लीज प्लीज शांत हो, आता इकडे खेळायला सुरुवात होणार आहे. दादा आणि ईश्वरी दोघेजणं छान गेम खेळणार आहेत. ताई तुम्हाला हे गेमचं महत्त्वसुद्धा सांगणार आहेस का, हे का खेळले जातात ते? तेव्हा अंजली म्हणते, हो रे, मी तुला सगळं काही सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना अंजली गेमचे रूल्स समजावून सांगत असते. अंजली म्हणत असते, हे बघा, मी आता इथे जे काही पाणी तयार केले, छान गुलाब पाकळ्या वगैरे त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. तेव्हा अंजली म्हणते की ही अंगठी आहे, ही अंगठी मी आता या पाण्यामध्ये टाकणार. तुम्हाला दोघांना ती अंगठी आता शोधून काढायची आहे आणि जी व्यक्ती 5 वेळा आपण हे टाकणार आहोत, काढणार आहोत, त्याच्यामध्ये जी जास्तीत जास्त वेळा ही अंगठी काढेल त्या व्यक्तीचं इथे समोरचा व्यक्ती ऐकणार. ठीक आहे, मग टाकू मग मी अंगठी, चला सुरुवात करते हा. तेव्हा 1 2 3 म्हणून ती आता पाण्यामध्ये हळूच ती अंगठी सोडून देते. कुठल्या ठिकाणी सोडते ते इथे कुणालाही माहिती नसतं. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, ईश्वरी हे बघ, 5 वेळा आपण ती अंगठी काढणार आहोत. तुला जर इथे माझ्या भावाला ताब्यात ठेवायचं असेल, त्याने तुझं ऐकावं असं जर तुला वाटत असेल ना, तर ही अंगठी तू जास्तीत जास्त वेळा काढशील, मग तर झालं ना. तेव्हा इथे आता पहिल्याच दिवशी अंजली ईश्वरीची बाजू घेत असते. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. त्याला आश्चर्य वाटतो की घ्या, म्हणजे आता या दोघींचे मैत्री झाले आणि मला मात्र आता एकट्याला बाजूला टाकले. तेव्हा इथे अंगठी तर पाण्यामध्ये सोडलेली असते. अंजली म्हणते, चला सुरुवात. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेही त्या पाण्यामध्ये हात टाकत नसतात. दोघे एकमेकांकडे टक लावून बघत असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू, ईश्वरी, अरे काय चाललं आहे तुमचं? मी तुम्हाला सांगितलं आहे ना की अंगठी आता काढायची आहे म्हणून. मग आता पाण्यामध्ये टाकलेली अंगठी काय त्याच्यातच ठेवताय? काढा, दोघेजणं शोधून काढा. आपल्याला 5 वेळा हे गेम करायचं आहे. तेव्हा इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजणं बघत असताना आकाश, नम्रता म्हणत असतात. नम्रता म्हणते, ईशू अगं काय झालं, अशी बघत काय उभी आहेस, पाण्यामध्ये हात घाल ना. तेव्हा आकाश म्हणतो, नाहीतर काय दादा, दादा चल आता खेळायला सुरुवात कर ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आकाश चेअरअप करत असतो अर्णवला. दा 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 म्हणून त्याच्या नावाची इथे जयघोष करत असतो. तेवढ्यातच इथे मामा म्हणतात, अर्णव अरे चल रे, करा सुरुवात आता. आम्ही काय ह्या खेळाचा सुद्धा मुहूर्त काढलेला नाही आहे, हा कधीही खेळायचा असतो, खेळा बरं. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं पाण्यामध्ये आता हात टाकतात आणि अंगठी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा अर्णव एकटक ईश्वरीकडे बघत असतो. अंजलीने तर इथे ईश्वरी आल्या आल्या तिला कॉम्प्लिमेंट दिलेली असते की ईश्वरी खूप छान दिसतेस. आणि इथे ईश्वरी खरोखर खूपच जास्त छान दिसत असते. डार्क रंगाच्या साड्या नेसत असते आणि त्यामुळे ती खूपच जास्त सुंदर दिसत असते. आकाश म्हणत असतो, दादा तुलाच काढायची आहे बरं अंगठी. तेव्हा इथे अर्णव आता तिच्याकडे एकटक बघत असतो आणि इथे अंगठी शोधत असतो. तेव्हा पाण्यामध्ये दोघेजणं जे काही भिजलेले असतात, त्याच्यानंतर आजी विचारते की हा तुझा नवरा आहे का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की यांच्याबरोबर पळून जाऊन काय, यांच्याबरोबर ठरवूनसुद्धा कोणी लग्न करू शकत नाही, असं ईश्वरी म्हणालेली असते आणि त्याने आता तिच्याबरोबरच लग्न हे केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पावसामध्ये दोघेजणं छान इथे आता एन्जॉय करत असतात. दोघांनी एकमेकांबरोबर घालवलेला तो क्षण आता अर्णवला आठवत असतो आणि तेव्हा अर्णव इथे एकटक आता ईश्वरीकडे बघत असतो. दोघेही आता खेळायला सुरुवात करतात आणि पाण्यामध्ये अंगठी शोधत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे अर्णवने आता ईश्वरीला उचललेली असते. ईश्वरी म्हणते, 1 मिनिट, आताच्या आता तुम्ही मला खाली सोडा, आत्ताच्या आता सोडा बरं. तेव्हा इथे अर्णव आता कसलाही विचार करत नाही आणि सरळ इथे ईश्वरीला आता खाली सोडून देतो. तेव्हा ईश्वरीला पण असंच हवं. खूपच जास्त बोलत होती, त्याच्या सहनशक्तीचा इथे ती अंत बघत होती. बरं झालं वरून खाली आपटलं. तेव्हा बघा आता ईश्वरी अर्णवकडे कशी बघते, जेव्हा इथे सोडलं आणि तिला खाली आपटलं तेव्हा. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो की मला कपाट कुणाबरोबरही शेअर करायची गरज नाही आणि मी शेअर करत नाही. मला नाही आवडत माझं कपाट कुणी इथे यूज केलेलं, कळते का तुला? आणि हे बघ, जरी पण तुला हे सगळं करायचं असेल ना,
तर मग मी जे काही सांगतोय ते ऐकावं लागेल. ही रूम तुला शेअर करायची आहे. जर तू असं केलंस ना तरच मी तुझ्यासाठी इथे आता कपाटाचा एक कप्पा रिकामा करेन. कळलं तुला? तसंच तू मनाचा सुद्धा एक कप्पा रिकामा करायचा, असं अर्णव म्हणतो.